अरे थांब थांब बाळा, रागवलास? का रागवलायस? का तर तुझ्या इच्छा मी पूर्ण करत नाही म्हणून? असं कसं पूर्ण नाही करणार? सांग बरं तू. जेव्हा तुझी योग्य वेळ येईल तेव्हा मी तुझ्या इच्छा सर्व पूर्ण करेल. पण मी त्या योग्य वेळेची वाट बघतोय बाळा. ज्यावेळेस तू तुझ्या इच्छा माझ्यापुढे मागत असतोस तेव्हा मला माहीत असते की तुला कोणत्या इच्छाच्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पण मला ते लवकरात लवकर करता येत नाही. मला पण वाट बघावी लागते ना त्या गोष्टीची. त्यामुळे तू चिंता करू नकोस बाळा. तुझ्या इच्छा नक्की पूर्ण होतील याचं आश्वासन मी देतो. तू तुझ्या आयुष्यात चांगलं कर्म कर. तुझ्यामुळे इतरांना काही त्रास होणार नाही याचीही काळजी घे. जेव्हा तू या गोष्टी तुझ्या आयुष्यात अवलंबतो ना, तेव्हा मी तुझ्याबरोबर असतो. तुला समजत नाही पण मी तुझ्यासोबतच असतो बाळा. तू तुझ्या आयुष्यात जेव्हा चांगली कर्म करतोस तेव्हा मला इतका आनंद होतो, मी तुला सांगूही शकत नाही. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची वाट बघू नको. तुला त्या आपोआप भेटतील. फक्त तुझं काम कर. तू माझ्यापुढे येऊन रडू नको जाऊ. कारण तू रडताना मलाही माझ्या अश्रू अनावर होतात. मग मलाही रडायला येतं. पण मी तुला दाखवू शकत नाही ना. त्यामुळे तू जेव्हा आनंदी असतो तेव्हा मीही आनंदी असतो. जेव्हा तू दुःखात असतो तेव्हा मीही दुःखात असतो. त्यामुळे तुझं तू ठरव की तू सुखात राहायला हवं की दुःखात राहायला हवं. तुला वाटतं ना की मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, तर मी तुझ्या सुखदुःखात भाग घेतो. हे तुला कळत नाही. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा, म्हणजे मीही आपोआप सुखी होईन. तू जेव्हा इतरांशी तुलना करतो स्वतःची, तेव्हा मलाही वाटतं हा का बरं त्याची तुलना त्यांच्याशी करत असेल. कारण तू खूप हुशार आहेस आणि तुलाही तेवढीच बुद्धी देवानं दिलेली आहे जेवढी दुसऱ्यांना. फक्त तू तुझा वापर दुसऱ्यांशी तुलना करण्यात घालवू नकोस. तू तुझ्या बुद्धीवर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक पान मी लिहिलंय. त्यामुळे विश्वास ठेव माझ्यावर. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.